सर, राज्यभर आपण आंदोलन करतायत. आंदोलनाचा मागचा काय उद्देश, नेमकं काय आंदोलन, कशी रूपरेषा? या इथे उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये आम्ही राज्यभर आंदोलन करतो आणि सर्व जाती, ज्या अनुसूचित जातीमध्ये 59 जाती आहेत, त्या सर्व जाती, इवन मातंग समाजसुद्धा आमच्याबरोबर जुळलेला आहे अत्यंत मोठ्या संख्येने. आणि त्यामुळं आमचं असं म्हणणं आहे की सरकारने हे जबरदस्तीने हे जे काही उपवर्गीकरणाचा घाट घातला आहे तो घाट त्यांनी बंद करावा आणि जनतेचा आदर करावा. जनमानसामधलं जे काही एक मोठी इच्छा आहे की हे एस.सीमध्ये उपविभाजन होऊ नये आणि त्याचबरोबर एस.सी हा एक होमोजिनस म्हणजे एकच संघ असा ग्रुप आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं डिव्हिजन होऊ नये हीच लोकांची इच्छा आहे. राज्यभरामध्ये एका बाजूला आंदोलन करताय, परंतु लक्ष्मण आखे असतील, मनोज जरांगे पाटील असतील आणि गोपीचंद पडळकर असतील या सगळ्या बाबतीत आंदोलन करतायत. मनोज जरांगे पाटील आंदोलन करताय. कोण? मनोज जरांगे पाटील देखील करतात. हा, ते मराठ्यांचं आंदोलन त्यांचा वेगळा प्रश्न आहे, परंतु एकंदरीत हे जे काय आंदोलन होत आहेत त्याच्या मागे सरकारची एक षडयंत्र दिसतं आहे की आपसामध्ये झुंज लावायची. ज्या पद्धतीनं हिंदू मुस्लिम वाद असेल, मराठा ओबीसी वाद असेल, धनगर आदिवासी वाद असेल, तसाच हा आज एस.सीमध्ये वाद लावत आहेत. त्यामुळे याचा आम्ही निषेध करतो आणि सरकारने आमच्यामध्ये जो वाद आहे तो ताबडतोब बंद करावा, हे उपवर्गीकरण. आणि आम्ही एकत्र आहोत आणि एकत्र राहणार आहोत. हा मोर्चा आपल्या सर्वांना माहीत असेल की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी एस.सीमध्ये उपवर्गीकरणाचं ठरवलेलं आहे. त्याच्या विरुद्ध अख्ख्या महाराष्ट्रभर मोर्चे चालू आहेत. आम्ही जालना, परभणी, लातूर, अनेक म्हणजे सोलापूर, अनेक ठिकाणी मोर्चे झालेले आहेत. परंतु आज हा खास मालेगावला मोर्चा निघतो आहे का मालेगाव हे तर सेन्सिटिव्ह शहर आहे आणि त्यामुळे मालेगावमध्ये हा मोर्चा आंबेडकरी चळवळीची एक ताकद म्हणून पाहिला जाईल. आणि या इथे प्रचंड मोठ्या संख्येने लोक उपस्थित आहेत, तेव्हा आज या मोर्चाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्याबद्दल त्यांचं या संपूर्ण मालेगावच्या संविधानप्रेमी जनतेचं मी मनापासून स्वागत करत आहे. या इथे सरकार खरं म्हणजे उपवर्गीकरणाबद्दल आमचं जे 29 आमदार एस.सीचे असतात त्याच्यातल्या 27 जणांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं की आमच्याशी चर्चा करा, परंतु अजूनही त्या आमदारांना सुद्धा मुख्यमंत्र्यांनी वेळ दिलेला नाही या चर्चेबद्दल. खरं म्हणजे दुर्दैवी आहे की एखाद्या सरकारचे प्रमुख असणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी 27 आमदारांच्या निवेदनावरती कुठल्याही प्रकारची ॲक्शन न घेता, त्यांच्याशी चर्चा न करता डायरेक्ट विधानसभेमध्ये सांगायचं की आम्ही सुप्रीम कोर्टाचा आदेश मानायचा की नाही. खरं म्हणजे सुप्रीम कोर्टाने ऐच्छिक ठेवलेलं आहे. सुप्रीम कोर्टाने कुठच्याच राज्याला जबरदस्तीने उपवर्गीकरणात सांगितलं नाही, तरीसुद्धा इथे कोणाची मागणी नसताना आणि इम्पेरिकल डाटा म्हणजे अचूक असल्याशिवाय अशा पद्धतीचं कुठचंही तुम्ही उपवर्गी करू नका असं त्या जजमेंटमध्ये असतानासुद्धा आमचे मुख्यमंत्री हे करण्याचा घोषित करतात. आणि त्यामुळंच अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 59 जाती एकत्र येऊन एका विचाराने आणि एका याच्याने सर्व एकत्र येऊन आज हे संपूर्ण महाराष्ट्रावर मोर्चे काढतात. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतोय. सांगायचं आहे की लोकांचा हा प्रचंड प्रतिसाद बघितल्यानंतर लोकभावनांचा आदर करा आणि उपवर्गीकरण रद्द करायची घोषणा करा. भाजपा आणि RSS वाल्यांचा याला पाठिंबा असल्याशिवाय अशा पद्धतीचं होऊ शकत नाही असं आमचं म्हणणं आहे. आणि एकंदरीत या सरकारचं एकंदरीत राजकारण पाहिलं तर या महाराष्ट्रामध्ये हे हिंदू मुस्लिम, त्याचबरोबर मराठा ओबीसी, त्याचबरोबर धनगर आदिवासी आणि आता आमच्यामध्ये वाद लावण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.